दांडी संघाकडून विवेक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. विवेक दवणे दांडी एक्सप्रेस आपण पाहू शकतात. पहिलाच चेंडू षटकातील तयार. व्हेरी फर्स्ट बॉल तेजस, काय कमालचा फटका, घुटना टेक, सिक्सर देख, षटकार एसडीजे. मास्टर आल्या आल्या मात्र षटकार तेजसने खेचलाय. कम ऑन यार, या शब्द मात्र आपण बघू शकतात डगआउट्स मधून येत असताना. काय सुपर फटका आहे, कमालीचा स्ट्रोक, क्लास यावेळेस पहिल्या चेंडूवर. आता मात्र थेट चेंडू पायावर आदळतोय. पहिल्या चेंडूवर तुम्ही मला षटकार खेचला असेल तर दुसऱ्या चेंडूवर तुम्हाला आउट करण्याची क्षमता माझ्याकडे आहे, ताकद आहे. कारण की मी या भागातला A1 क्वालिटीचा गोलंदाज आहे आणि प्लम मध्ये बँग ऑन टार्गेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. LBW लेग बिफोर SDJ. स्पर्धा खेळून आले आणि का मला इतक्या लांब बोलवलं होतं, का मला खास करून संघामध्ये घेतलं जातं हे आपण बघू शकतो. या चेंडूवर काय कमालीचा चेंडू यावेळेस आपण बघू शकतोय. सीधा मात्र यावेळेस पकडलं जाते. यावेळेस LBW पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर हा पुलटाच चेंडू होता. मी म्हणेल की या चेंडूवर बॅटचा संपर्क होणं गरजेचं होतं. इथे संपर्क झाला. नवीन बॅटचा मैदानाच्या आतमध्ये सूरज आपल्याला पाहायला मिळते. काही कमालीचा पहिला स्ट्रोक लगावला. असं वाटलं होतं की ही इनिंग थोडी मोठी आपल्याला पाहायला मिळेल तेजसची, कारण की विवेक सारख्या गोलंदाजावर पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि त्यानंतर विकेट. इकडे मात्र एज लागली जाते. शॉर्ट थर्डमॅनला सर्वात सिनियर खेळाडू, लेजेंडरी खेळाडू दांडी गावातील विशुभाऊ आपल्याला पाहायला मिळतात आणि आदराने बघितलं जातं विशुभाऊकडे. खरोखरच खूप खेळाडू मात्र यांच्या कॅप्टन्सीमध्ये घडले, नक्कीच यांच्या निगराणीमध्ये घडले आणि अजूनही घडत आहेत असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. आपण बघितले असतील, क्रिकेट प्रेमी असतील, हे मात्र क्रिकेट वेडे आहेत. विशुभाऊ अक्षरशः क्रिकेट वेडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय. इथे मात्र आपण बघू शकता चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट गौतम आकरेकडून झाले तिकीट चुकी. यावेळेस काय कमालीचं क्षेत्ररक्षण विवेककडून पाहायला मिळतं आणि इथे डायरेक्ट हिट असतं तर परतावं लागलं असतं सूरजला. स्कोरबोर्ड मात्र आपण पाहू शकतात 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 8 धावा धावपलकार पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं 4 चेंडू फेकून झालेत. 8 धावा धावपलकार मात्र पाहायला मिळत आहेत. विवेक दवणे, सूरज मात्र यावेळेस स्ट्राईकला, आदित्य मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात 5वा चेंडू सूरजसाठी. क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र बीट करतोय बॅट्समनला. पंच इंटरेस्टेड आहेत, लाईन चेक केली. यावेळेस डाऊन द लेग साईड. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 9 धावा धावपलकावर. गुड सुरुवात मात्र आपण बघू शकता उनबाट संघाची झालेली आहे. यावेळेस कौशल 11 उनबाट संघ पहिल्याच चेंडूवर कमालीचा हिट, षटकार खेचला आणि त्यानंतर मात्र पाहू शकतात विकेट देखील आला. आता मात्र यावेळेस फुलटच चेंडू, इथे मात्र आपण बघू शकतात 1 धाव नक्की असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. यावेळेस फुलटच चेंडूला कनेक्शन देखील झालं नाही, फटका देखील सजवता आला नाही. मी म्हणेल की शॉट सिलेक्शन खूप खराब, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर यावेळेस चेंडू आणि फैचा संपर्क नाही. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर पाहायला मिळते 10 धावा धावपलकावर. मात्र यावेळेस आपण बघू शकतात यावेळेस सरळ मारलेला स्ट्रोक आहे. यावेळेस मिड ऑफला फील्ड होणार. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 विकेटच्या नुकसानामध्ये 1 ओव्हर नंतर डीजे.
गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईकवर आदित्य असेल, नॉन स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला सूरज पाहायला मिळतं. आणि इथे मात्र चेंडू अजूनही 24 बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. धाबा झाल्यात 11, एक गडी बाद. गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना दुसरे षटक हाताळताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पूर्णपणे आतमध्ये येऊन मात्र यावेळेस लॉंग रिजनला खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय यावेळेस आपण पाहू शकतात. यावेळेस खूप चांगला देखला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक यावेळेस कॅच होणार. फटका मात्र फसला आणि त्यावर मात्र चांगली कॅचिंग. विकेट येत असताना म्युझिक ऑन होताना या डीजे. एक्स्ट्रा कव्हरला मात्र यावेळेस स्ट्रोक लगावला जातोय. यावेळेस फसला जातोय. यावेळेस कॅच आउट. बॅट्समन आदित्य न्यू बॅट्समन इन कल्पेश आपण बघू शकतात 2 डाऊनच्या रूपामध्ये आलेला. इन ॲट नंबर 4 4 नंबरला येतोय हा बॅट्समन. आणि यावेळेस 11 धावा 2 गडी बाद. 2 चेंडू मात्र इकडे डॉट टाकले जात आहेत. कुणाला आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 आहे. फिरवलंय चेंडूला इथे वळवलंय परंतु यावेळेस लेग स्टंपला सोडून जातोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 12 धावा धावफलकावर 12 स्कोर कार्डवर आहेत आणि चेंडू झाले 2. शेवटची मॅच आजच्या रात्रीतली आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला दांडी आणि दुसऱ्या बाजूला उनबाट म्हणजे आजूबाजूची गावं आहेत. यावेळेस शॉर्ट चेंडू हाफ ट्रॅकर उडवला. क्षेत्ररक्षक मात्र नाही पोचू शकत. यावेळेस वन बाउंस चेंडू अडवला जाईल. कैलास आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा मात्र यावेळेस पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 14 धावा धावफलकावर. थोडा लेट रिॲक्शन केला मात्र क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र पाहायला मिळते एक खराब फिल्डिंग. मी म्हणेल पोचला असतं जर सुरुवात घेतली स्टार्ट घेतलं असतं. त्यामुळे तयार राहावं लागतं क्षेत्ररक्षकाला. आपण बघू शकतात बॉलिंग टाकताना मात्र क्षेत्ररक्षक 1-2 पाऊल पुढे जातो म्हणजेच त्याला लय मिळते. वेळेस तयार एकदा मात्र चांगला फटका आहे. इथे गॅप शोधतोय कल्पेश ठाकूर. ब्रँडेड स्टोक चौकार डीजे. चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर. सोबत मात्र शॉर्ट चेंडू हलक्या हाताने खेळतो. यावेळेस गली रिजनमध्ये चेंडू अडवला जाईल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 19 पहिल्या षटकामध्ये 11 होते. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतो. एक चांगली स्पर्धा देखणी स्पर्धा आपण पाहू शकता. 2023चं हे आयोजन आंबेडकर मैदानावर स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र 22 तारखेला आजची तारीख यावेळेस पाहायला मिळते 24. आणि काय कमालीचा यावेळेस चेंडू मी म्हणे खराब चेंडू आणि त्यावर मात्र कनेक्शन देखील नाही. खराब बॅटिंग सूरजकडून वारंवार होत असताना चेंडू 3 खेळेत एकदा बनवले आणि असा चेंडू गमावला. बोनस चेंडू होता. एकही क्षेत्ररक्षक नव्हता मात्र हा चेंडू मिस करतो आणि डॉट चेंडू येतोय. यस डीजे. असा चेंडू मात्र मिस केल्यावर तुम्ही आपल्या संघाच्या काही धावा मात्र नक्कीच कमी करतायत. इथे मात्र 2 किंवा चौकार किंवा षटकार काही मात्र मिळालं असतं परंतु फुलटच चेंडूला मात्र इकडे कनेक्शन झालं नाही आणि यावेळेस मात्र त्याचा फायदा होतोय दांडी टीमला. गोलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस तयार. स्कोरबोर्ड 19. स्ट्राईकला कल्पेश. पॉवर प्ले संपलेला आहे. यावेळेस तयार. राईट मोर द विकेट. शॉर्ट चेंडू मात्र इकडे नीट बॅटवर आला नाही. पहिलेच बॅट पत्र फिरवली आहे. यावेळेस चांगलं चित्रक्षण गौतम आखरे पाहायला मिळतं आणि यावेळेस 2 धावा
नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर पाहायला मिळते यावेळेस 21 धावा टॉप फलकावर. स्ट्राईकवर कल्पेश चांगला बॅट्समन आहे, चांगल्या लयमध्ये आहे. यावेळेस आपण बघू शकतात एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. स्विंग अँड मिस यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेटचं पतंग, गडी बाद, एज आणि यावेळेस कॅच डीजे. धीरजित नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चेंडू हाताळला जातो आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर डॉट चेंडू येते. पहिल्या चेंडूवर डबल आली, त्यानंतर जर बघायला गेलं तर विकेट, एक मोठा विकेट मात्र कल्पेशला परतावं लागेल. कल्पेश ठाकूर बॅक टू डगआउट्स. धीरजित नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आणि कैलास गोलंदाजी मार्कवर तयार. 30 षटक हाताळण्यासाठी कैलास आलाय. कम्माल चेंडू मात्र यावेळेस सुपर गोलंदाजी आहे. कम्मालीचा चेंडू मात्र टाकला जातोय थेट मात्र यावेळेस बँग ऑन टार्गेट. यावेळेस यॉर्करचा चेंडू, डॉट चेंडू. काय करतोय धीरज मात्र यावेळेस आलेला आहे आणि इकडे 3 सलग डॉट चेंडू घेतलेले आहेत धीरजने. पहिल्या चेंडूवर 2 आणि त्यानंतर विकेट आणि आता मात्र जर बघायला गेलं तर 3 सलग डॉट म्हणजे 5 चेंडू हाताळतोय आणि 2च धावा खर्च करतोय. कमालीची गोलंदाजी यावेळेस कैलास. सुपर आहे गोलंदाजी, कॉन्फिडन्स मात्र हाय लेवलला आणि यावेळेस फक्त 2 धावेचं षटक. 4 सलग डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. धीरज घेताना दिसतोय बॅट्समन. हा बघा चेंडू, लेग कटर, स्विंग अँड मिस, डॉट. यावेळेस षटक क्रमांक 30 समाप्त. 21 धावा टॉप फलकावर डीजे. डीजे मास्टर. यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक दवणे आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिनियर मात्र गोलंदाज आहे संघामध्ये विवेक दवणे आणि आपण बघू शकतात पुन्हा एकदा मात्र यावेळेस टीम मीटिंग झाली आणि पुन्हा एकदा निर्णय चेंज. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघू शकता विशाल तामोरे अंगी यावेळेस पाहायला मिळते. पहिला चेंडू हातात दिला कुणालच्या, त्यानंतर चेंडू हातात दिला विवेकच्या आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला जातोय की विशाल हे षटक हाताळेल. गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे. यावेळेस खोलवर टाकला जातोय. इकडे मात्र एक धाव नक्की असेल. इकडे छोटं मैदान आहे, इथून 2 चटकन होणार नाही. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22-22. पहिलं षटक हाताळलं मात्र या आपल्याला पाहायला मिळाला विवेक दवणे. दुसरं षटक मात्र आपण बघू शकतात कुणाल, ज्याला मात्र सुरुवातीला आपण ॲज अ बॅट्समन म्हणून यंगच्चीवर दांडी संघामध्ये पहिलं कुणालला पहिल्यांदा षटक टाकताना पाहिलं होतं वंदे मात्र परळीच्या मैदानावर आणि आता मात्र ॲज अ गोलंदाज म्हणून देखील आपण बघू शकतात कुणाल आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अष्टपैलू खेळाडू यावेळेस आपण बघू शकतात आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये 2 धावा येथे खर्च करतोय. स्कोरबोर्ड मात्र यावेळेस 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 23. विशाल तामोरे आपण पाहू शकतात. यावेळेस फटका स्विंग केला, ओव्हर पिच चेंडू. यावेळेस सूरजचा हल्ला, षटकार, 6 धावा एसडीजे. एक डीजे मास्टर. यावेळेस स्लॉट में गेंद थी, भेज दी प्लॉट में. दर्शकांच्या भेटीसाठी चेंडूला पाठवलं 6 धावेला. स्कोरबोर्ड मात्र 6 ने फ्लावेन. स्कोरबोर्ड 29. 29 धावा टॉप फलकावर. तिसऱ्या चेंडूवर झाला हल्ला
आणि मात्र शंखनाथ संघर्षाचा इथे होत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते मिस्टर सूरज. थोडा खराब बॅटिंग होत होती. हा षटकार मात्र कुठे ना कुठे कॉन्फिडन्स लेवल वाढवेल. आता मात्र हलक्या हाताने यावेळेस क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न आणि अपील लावड होती. यावेळेस पंचाचा इशारा लेग बाईचा एक धाव नक्की असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 30 धावा ह्या धावफलकावर आहेत. चेंडू असतील आता मात्र 2 चौथ्या षटकातील. टोटल चेंडूचा विचार करता 8 चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. गोलंदाज विशाल तामोरे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आणि तयार. फटका इकडे सजवलाय कव्हरच्या ठिकाणी परंतु फसलाय आणि यावेळेस कॅच आउट असेल. डीजे नवीन बॅट्समन सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये येतोय. सिद्धार्थचा फटका देखील फसलाय. टॉस करून चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा विकेट बॅक टू बॅक. दुसरा विकेट येत असताना विशाल तामोरे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. षटक मात्र इकडे समाप्त होताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 30 आपल्याला पाहायला मिळते. विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. पाहू शकतात यावेळेस 5 गडी बाद झालेत. तंबूच्या असलेला अर्धा संघ 30 धावेवर. शेवटचं षटक असेल. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण बघू शकतात विवेक गोलंदाजी मार्कवर. विवेक दवणे यावेळेस गोलंदाजी मार्कवर येत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाणार. प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट. आता मात्र गोलंदाज विवेक प्रसाद आपण बघू शकतात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना. मी म्हणेल की धीरज यांनी जवळजवळ 4 ते 5 चेंडू डॉट घेतले. कुठे ना कुठे सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. ज्या रीतीने व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार आला होता असं वाटलं होतं की मात्र 50 धावा ह्या पाहायला मिळतील. परंतु क्रिकेट असाच आहे. सुरुवातीला काय होते महत्त्वाचं नाही कारण की खूप मोठा क्रिकेट आपण मोठा खेळ आहे. 5 ओव्हर पहिल्या चेंडूवर षटकारानंतर विकेट आला तेजसचा आणि त्यानंतर आपण बघू शकतो की कल्पेच्या बॅटमधून देखील चौकार आला होता परंतु त्याला देखील बाद करण्यात आला. आणि धीरज आल्यानंतर धीरजने भरपूर डॉट चेंडू घेतले त्यामुळे स्कोरबोर्ड आता 30 पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय आणि विवेक मात्र हे खालच्या पळीचे बॅट्समन आहेत. टेलेंडर ज्याला म्हटलं जातं त्यांना सहजासहजी मात्र फटके खेळू देणार नाही आहे. इथे मात्र भरपूर मोठा प्रवास केलेला आहे क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये मात्र बघायला गेला तर खूप मोठा प्रवास आहे विवेकचा. खूप मोठ्या स्पर्धा खेळलेला आणि मोठमोठ्या फलंदाजाला शांत ठेवण्याची ताकद त्याच्या खांद्यावरामध्ये आहे. आणि इथे मात्र टेलेंडरला सहजासहजी मात्र फटके लगावू देणार नाही. 2 डॉट येत आहेत. हा बघा फसवा चेंडू स्लोवर लेग कटर. इथे मात्र सिंगल नक्की असेल. ही कला आहे त्याच्यामध्ये त्यामुळेच मात्र इतका मोठा क्रिकेट खेळला जातोय. यंगेश्वर दांडी संघाकडून बहुतांशी खेळाडू आपण बघू शकतात मोठ्या लेवलला. दांडी संघातून मात्र मोठ्या स्तराला मात्र टेनिस क्रिकेट खेळलेला आहे. गौतम आखरे म्हणा त्यानंतर आपण बघू शकतात राकेश प्रभू. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय विशाल तामोरे म्हणजे चांगी. विवेक दवणे मात्र मोठे क्लास खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आता यामध्ये आपण बघू शकतात येत्या काळामध्ये आपण बघू शकतो इन्फॉर्म बॅट्समन यज्ञेश प्रभू हा देखील आपल्याला मोठी स्पर्धा खेळताना दिसेल नक्कीच. कारण की काय लयमध्ये काय फॉर्ममध्ये सुपर फटकेबाजी करतोय. आतापर्यंत मी त्याचा खेळ पाहिला आहे. एक दर्जेदार मात्र बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. कम्माल यॉर्कर चेंडू आहे. धीरज स्टंपच्या मागे अपील करतोय. त्यांचं सांगतात नोट आऊट आहे परंतु काही कमाल गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. चला आर्ग्युमेंट्स करायचे नाही पंचाशी आणि इकडे मात्र नोट आऊट दिलेला आहे पंचांनी. क्षेत्ररक्षण सजवून घ्या धीरज. यावेळेस आपण पाहू शकतात बॅट्समन स्ट्राईकवर सूरज. 2 चेंडू बाकी आहेत. 4 मध्ये एकच खर्च करतोय. 31 यावेळेस 32 स्कोर कार्डवर 2 चेंडू 2 धावा मात्र खर्च करतोय. शेवटचा चेंडू
आणि यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवर विकेट असेल, 2च धावा खर्च केला इकडे मात्र बघू शकतात विवेक दवणेने. आणि आता मात्र 32 बनवल्यात, 33 धाव्याचं आव्हान असेल इथे यंग चोर दांडी संघाला. आणि जसं मात्र इनिंगला सुरुवात होईल, एक इनिंगसाठी आपल्यासोबत जोडले जातील उत्कर्ष पाटिल. नंसरचा गोड आवाज आंखों देखा हाल बताने के लिए जुड़ जाएंगे आपके साथ माइक्रोफोन पर. चला यंगचीवर दांडी. धन्यवाद प्रीतमदादा गरत. आता मात्र नक्कीच त्यांनी सुट्टी घेतलेली आहे आजच्या दिवसाची, कारण आता महत्त्वाचे दिवस ते जगत आहेत, खूप महत्त्वाचे दिवस. जाऊया मॅचकडे. चर्चेचा आणि मजेचा विषय आहे. धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल लागली गेली ती म्हणजेच 33चं टार्गेट. गौतम आकरे आणि अंगी, चला थोडंसं घाई करा कारण तुम्हाला उमरोईला पोहोचायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतो उनबट संघ आणि मी विनंती करीन 2 फलंदाज अंगी आणि गौतम आकरे मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल झालेत. इथून मात्र हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असेल, कारण त्यांना देखील महत्त्वाची मॅच खेळायची आहे, ती म्हणजे धाकटी डहाणू यांच्या विरोधात. एका बाजूला प्रीतम बारी, एका बाजूला गौतम आकरे, अंगी, असे सगळे दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील. चला मॅच चालू होणार. गेम ऑन. पंच देखील पंचांच्या जागी स्टँड बाय आहेत. आता मात्र मॅच चालू करायला काहीच हरकत नाही. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विनंती असेल. उनबाट संघ जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आजच्या रात्रीतला शेवटचा मॅच 6:55 पहिला चेंडू पडला होता आजच्या संध्याकाळीतला, आणि आता मात्र आपण पाहतोय 1 वाजत आलाय. शेवटची इनिंग देखील बाकी आहे. 5 षटकांचा मॅच बाकी असेल. चला जास्त वेळ न घेता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धीरज असतील. धीरज मोरे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष. 6-11. येस, 6-11ला पहिला चेंडू पडला. 6:55 पहिल्या दिवशी चेंडू पडला होता. येस, 6-11ला पहिल्याचे आमचे गुणलेखक नक्कीच सगळं काही पॉईंट नोटेड त्यांच्याकडे आहेत. आणि एकंदरीत आपण पाहू शकाल अनय डिजिटल यांच्या माध्यमातून सुंदर गुणलेखन होते. आणि ग्राउंड व्ह्यू नाईस, व्हेरी नाईस सर, असं मात्र नक्कीच. भाविक राऊत यावेळेस पहिल्या चेंडूवर एक मायनर चान्स होता, परंतु चेंडू इथून निघून जाणार. आपण पाहतोय मॅच ऑन आणि गेम ऑन. पहिल्या चेंडूवर अंगी यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 33 धावांचा टार्गेट असताना आता मात्र पहिल्या चेंडूवर घणघाती प्रहार मात्र पाहायला मिळाला. एकंदरीत आता 29 चेंडू आणि 29ची गरज. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल ते म्हणजेच दांडी या संघाकडून, परंतु लोअर स्कोरिंग मॅच जास्त चुरशीच्या असतात, मी सातत्याने म्हणत असतो. कारण एका बाजूला उनबाट आहे, सहजरित्या हार मानणार नाही. आपण पाहतोय महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी धीरज मोरे याने केलंय, आणि आता या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. दुसरा चेंडू. धावसंख्या 1 चेंडू आणि 4 धावा. यंगची वर दांडी एका बाजूला आहे, तर एका बाजूला आपण पाहतोय कौशल 11 उनबाट. फटका मात्र सुंदर, चेंडू मात्र शॉर्ट पॉईंटला. धावसंख्या 1ने आकार घेत आता स्ट्राईक रोटेशनचं काम चांगल्या रीतीने केलं जात आहे. 2 चेंडू आणि 5 धावा.
खूप सुंदर आणि देखणं मात्र हे क्रिकेटचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. फायर पास्तळची मात्र ही स्पर्धा सुंदररित्या क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये. कालच्या दिवसात ग्रामीण फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्ही पाहिलं, त्यामध्ये सालगाव आणि ज्यांची स्पर्धा आहे अर्थातच यजमान आपल्याला फायर पास्तळ हा संघ पाहायला मिळाला. गौतम आकरे चेंडू डॉट करतोय, 3 चेंडू आणि 5 धावा. इथे देखील क्वालिफाय होत आहेत, तर मात्र आपण पाहतोय मुरळीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स होईल, कारण कॉन्फिडन्स जास्त वाढेल. आपण मागच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी क्वालिफाय झालात म्हणजेच एक पुढचा मॅच जो आहे तिथे कॉन्फिडन्स तुमचा उच्च कोटी असेल. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पॉईंटच्या वरून करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र डॉट येतोय. अंगीने मात्र 2 चेंडूंमागे 5 धावा जमवल्या, तर इथे मात्र जर पाहिलं तर 4 चेंडूंमागे एकंदरीत स्कोर झालाय फक्त 5, म्हणजेच गौतम 2 चेंडू डॉट आणतोय. आता पुन्हा एकदा 5वा चेंडू गौतमसाठी. यावेळी सकट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शॉर्ट पॉईंटला खेळलाय आणि इथे मात्र आपण पाहतो गौतम अखरे पुन्हा एकदा धावचीत, फलंदाज बाद, चांगली फेकी आणि चांगलं यष्टीरक्षण, बाद होतोय गौतम अखरे. आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मॅन इन फॉर्म. ज्या प्रकारे प्रीतम दादांनी उल्लेख केला की यज्ञेश प्रभू लवकरच आखाती राज्याचे स्पर्धा खेळण्यासाठी जो तयार झालेला फलंदाज प्रीतम दादा घरात आमच्यापासून रजा घेत असताना खूप चांगल्या रीतीने रिझवलं आणि आता मात्र रजा घेतात या स्पर्धेची. उद्या शार्प टाईम तुम्हाला ते 5 वाजता मिळतील, नो डाऊट. चला मॅच चालू करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. यज्ञेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये, विशाल तामोरे अंगी हा मात्र आहे, परंतु नक्कीच आपल्याला फलंदाज गौतम अखरे याला बाद होताना पाहायला मिळालं. पुढील आजच्या दिवसातला क्वालिफायसाठी कुठला संघ आगेकूच करेल हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. जाऊया मॅचकडे. यावेळी सॉफ्टने खेळून काढला, फ्लिक ऑन द रिस्क, सिंगल परिपूर्ण. यज्ञेश प्रभू सिंगल पूर्ण करतोय, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्तीवर आला असताना आपण पाहू शकाल धावा फलकावर असतील 7 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया मैदानाच्या आत. चला स्पीड अप. उनबाट जास्त वेळ जातोय आणि दांडी संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना देखील उमरोळीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा चालू ठेवायचा आहे, कारण तिथे देखील त्यांचा मॅच आहे. 24 चेंडू आणि 26ची गरज. खूप सुंदर मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू असतील तुमच्याकडे, 26 धावा जमवायचे आहेत. यज्ञेश प्रभू 2023चं कॅलेंडर ज्याच्या नावावर ठरलंय दांडी संघासाठी खूप महत्त्वाचं, तोच यज्ञेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ज्या प्रकारे तुमचं नाव आहे त्या प्रकारे कार्य देखील 2023च्या सीझनमध्ये झालं आहे, परंतु आज आणि आत्ता तुम्ही काय करताय हे खूप महत्त्वाचं आहे. मॅच ऑन होणार, गेम ऑन होणार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल यज्ञेश प्रभू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य लाबण पाहतोय, इंजर्ड आहे परंतु आलाय मैदानाच्या आत, कारण गरज आहे संघाला. तर मात्र मी नाही तर कोण, मे नाही तो कोण बे. अर्थातच आदित्य सांगतोय की आता मला काहीतरी करायचं आहे. जरी मी थोडासा दुखापतग्रस्त आहे, परंतु मी नाही तर संघाला माझी गरज आहे. इथून आलो तर जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न असाल, म्हणून आदित्य सांगतोय की चालेल. दुखापतग्रस्त आहे परंतु गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या नावासाठी सगळं काही समर्पण. खऱ्या अर्थाने गावाचं गावपण हे खूप महत्त्वाचं आहे. आपण गावाला काहीतरी देणं आहोत. जन्मलेलं गाव आणि अनुभवलेली परिस्थिती कधीच विसरू नये असं म्हटलं जातं, आणि यावेळेस आपल्याला ते पाहायला मिळतंय. गावासाठी काहीतरी मात्र तन मन धन समर्पित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आदित्य. धावसंख्या 9 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 1. आदित्य मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस अंगी यांचा प्रयत्न मोठा फटक्याचा होता. क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय फंबल झालाय. आता मात्र कुठेतरी नक्कीच उतरती कळा लागलाय. जिथे सिद्धार्थ जातोय तिथे चेंडू येतोय, जिथे सिद्धार्थ जाईल तिथे चौकार येतोय. यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं आणि मात्र नक्कीच चेंडू पुन्हा एकदा गचाड क्षेत्ररक्षण झालाय. धावसंख्या फलकावर 4ने फ्लाय होत असताना धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 13 धाब्यांवरती. टार्गेट 33 आहे आणि ह्या चुका तुमच्याकडून होत आहेत म्हणजे कुठेतरी चुकी होते असं म्हणायला हरकत नाही. फायर पास्तळ चषक 2023 सीझन 31, 31 वर्ष स्पर्धेची, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची. अर्थातच फायर पास्तळ आपल्याला एक ब्रँड टुर्नामेंट पाहायला मिळते. रजनी क्रिकेट नाईट फ्लड लाईटमध्ये सुपर्ब असं मात्र मॅच. यावेळी सांगी यांचा फटका फसलाय क्षेत्ररक्षक खाली आणि इथे देखील चेंडू निघून जाईल. सरळ सीमा पार येतोय चौकार. थोडीशी दुखापत झाली. आयोजकांना विनंती असेल की फर्स्ट एड घेऊन जायचं आहे. जर ओके असेल आपला खेळाडू तर नक्कीच चेक करून घ्या. आतमध्ये नक्कीच पाण्याची व्यवस्था करायची आहे. बघा क्रिकेटचा खेळ असा आहे. अंगी मात्र बॅटिंग करतोय परंतु बघा जसं दुखापतग्रस्त झालाय असं समजलं तसं तो देखील स्वतः पुढे सरसावतोय. हेच क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट खेळ म्हटलं की मैत्री आहे, क्रिकेट खेळ म्हटलं की प्रेम आहे आणि हे जोपासणं आपल्याला काम आहे. यावेळेस तेच पाहायला मिळतंय. चला येस ऑल ओके. गुड गुड. धावसंख्या 17 झाल्या आहेत. धाव फलकावर 33 धावांचा पाठलाग. अंगी नावाचं वादळ. मी म्हणेन अंगी प्रत्येक मॅच खेळला. धनसारच्या विरोधात देखील मॅच त्याने खेळला. मागच्या मॅचमध्ये 15 धावा. या मॅचमध्ये देखील इम्पॅक्ट. पहिल्या मॅचमध्ये 10 रन्स, दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतोय 15 आणि आता देखील एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. 11 वरती नाबाद. अंगीसाठी मात्र हे मैदान आल्हाददायक ठरलंय. ज्याने म्हटलं होतं माझं देखील फेवरेट हे मैदान आहे. इथे मी धावांच्या मॅचेस खेळत असतो. 21 चेंडू आहेत, 16 धावांची गरज. विशाल तामोरे अर्थातच अंगी धावाने मात्र खूप जास्त प्रसिद्धी याच खेळाडूला मिळालं आहे. सुप्रीमो म्हणा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, जो सगळ्या स्पर्धा मानाच्या खेळून आलेला खेळाडू आहे. आणि ज्या प्रकारे प्रीतमदादांनी यांनी उल्लेख केला होता की दांडीतून मोठमोठे खेळाडू रिप्रेझेंट करताना पाहायला मिळाले मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. अर्थातच गौतम असतील, विश्वनाथ असतील. विश्वनाथ एक क्रिकेट वेडा दर्दी असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण दांडी संघाकडून आज सर्वाधिक सिनियर खेळाडू कोण असेल तर यस विश्वनाथ यांचं नाव आहे. यावेळेस लेदर क्रिकेटची आठवण करून दिली. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू मात्र बाणाच्या वेगाप्रमाणे निघून गेला. सीमारेषा पार. आलाय चौकार. 21 धावा. चला 21. आता मात्र 12ची गरज. चेंडू असतील 19. आमचे मायबाप प्रेक्षकांना आता हळूहळू रिझल्ट समजायला लागलाय की दांडी पुढे जाते. बाईकचे स्टँड आता काढायला गेलेत. 5 रन असेल तेव्हा मात्र चावी ऑन करणार आणि 1 रन असेल तेव्हा गाडी स्टार्ट करणार आणि गुड बाय करणार. यावेळी सिंगल आलाय सेन्सिबल अंगीच्या माध्यमातून. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा जमवायच्या असतील त्या म्हणजेच तुम्हाला 18 चेंडू 11ची गरज. यंग अचिवर दांडी आणि एका बाजूला उन्भाट कौशल 11. स्पीड अप. चला यापुढील देखील आपल्याला मॅच खेळवायचे आहेत. यापुढील देखील दांडी संघाला पुढे खेळायला जायचं आहे, त्यामुळे थोडासा वेळ ॲडजस्ट करा. उन्भाट संघ आपल्या बाजूचा संघ आहे, कारण शेजार धर्म पाळावा हे म्हटलं जातं. शेजारी शेजारी पक्के शेजारी, म्हणून आपण नक्कीच थोडं मदत करायची आहे. जाऊया मॅचकडे आणि नक्कीच आपण पाहू शकाल नाईट डिजिटल यांच्या माध्यमातून खूप चांगलं स्कोर कार्ड आता अपडेट होत आहे आणि सगळं काही ते तुम्हाला तिथे दाखवत आहेत. आपण जर पाहिलं तर पूर्णपणे स्क्रीनवर तुम्हाला ऑल सेट असं सगळं पाहायला मिळतं. कौशल्य उन्भाट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा धीरज मोरे. समरी जर पाहिली तर आपण पाहतोय दांडी संघाची ग्राफ वाढलाय. दुसऱ्या षटकात ग्राफ वाढला. बघा उन्भाट संघाला प्रत्येक षटकामध्ये विकेट पाहायला मिळाले, परंतु या षटकामध्ये अंगी हा मात्र आपण पाहतोय लीड करतोय. 20 धाब्यांवरती आत्तापर्यंत खेळताना केलाय. 18 चेंडू 11ची गरज. 2 मोठे फटके बघायला मिळतील का प्रेक्षकांच्या मनामधला प्रश्न. सॉफ्ट अँड डन कुठेतरी आता माइंडसेटचं क्रिकेट खेळतोय. दुसरीचा प्रयत्न यज्ञेश प्रभू नॉन स्ट्रायकिंग एंडला.
जर मात्र आपण पाहतोय तिसरीचा प्रयत्न होईल का? येस राकेश आपण पाहतो यज्ञेश प्रभू यांच्याकडून मात्र थोडीशी चुकी झाली. कदाचित ती तिसरीदा व्यवस्थित चौथीचा प्रयत्न केला असता फलंदाज विशाल अंगी यानं. 8ची गरज 23 वरती आता पोहोचलाय एकंदरीत विशाल अंगी आपण पाहतोय. धीरज गोलंदाजी मार्कवर आहे. जो इकॉनॉमिकल गोलंदाज पहिल्या मॅचमध्ये ठरला होता आता त्याच्या विरोधात कुठेतरी फटकेबाजी होते. चला थोडा स्पीडअप करा. आजच्या रजनीतला शेवटचा मॅच फायर चषकची तिसरी रजनी आज पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने खूप गोड सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आमचे प्रमुख मान्यवर आमच्या पास्थळ विभागातून सगळेच आमचे मार्गदर्शक आणि बुजुर्ग व्यक्तींच्या शुभ हस्ते मात्र खेळपट्टीचं पूजन झालं. आज 6 दिवस ज्या खेळपट्टीवर आपण खेळणार तिचं पूजन झालं पाहिजे. ज्या मातीने तुम्हाला नाव दिलं, ज्या खेळपट्टीने तुम्हाला नक्कीच एक ओळख दिली, ज्या खेळपट्टीने ज्या ग्राउंडने तुम्हाला नक्कीच तुमचं स्वतःचं नाव सिद्ध करण्याची वेळ दिली मैदानाच्या आत, त्या खेळपट्टीचं पूजन झालं आणि तदनंतर आगाज झाला फायर चषकचा 2023चा सीझन 31चा. ती तारीख होती अर्थातच 22 मे आणि पहिल्याच दिवशी पहिल्या चेंडूवर विकेटने सुरुवात झाली पहिल्या इनिंगची आणि त्याच पहिल्या मॅचमध्ये सेकंड इनिंगची सुरुवात देखील विकेटने झाली. हा मात्र नक्कीच एक खराब मागच्या मॅचमध्ये देखील अंगी याने चांगला खेळ केला होता परंतु त्याला फिनिशिंग टच देता येत नाही आहेत. आता पुन्हा एकदा बाद झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास पागधरे. यस आणि कालच्या रजनीत जर पाहिलं तर धावा तिथे डिफेंड होत होत्या. आज मात्र धावा चेज होत आहेत. बघा क्रिकेटचा खेळ बदलतोय. वातावरणानुसार देखील वेदर कंडिशन देखील याच्यासाठी मॅटर करते कारण अंगीसाठी इथे टाळ्या येतात. बघा चांगलं क्रिकेट जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला मात्र तुमचं डगआउट डोक्यावर उचलून घेईल आणि कधीतरी तोच डगआउट तुम्हाला वाईट परिस्थितीत देखील डोक्यावर उचलून घेईल. ह्यालाच संघ म्हणतात कारण तुमच्या खराब फॉर्मशी आणि चांगल्या फॉर्मशी संघ मॅटर करत नाही. तू माझ्या संघाचा हिस्सा आहे तर तुला प्रत्येक कठीण काळात देखील आम्ही तोच प्रतिसाद देणार आणि त्याच चांगल्या काळात देखील तुला आम्ही तिथे तेवढंच प्रेम देणार. हा मात्र एक संघाचा एकात्मता असतो. क्रिकेटचा खेळच असा आहे. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिल्या तर धावा धावून पोचतील 27. 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आत. 33चा पाठलाग 6ची गरज. इक्वेशन समोर आहे आणि पुन्हा एकदा ब्रँड खेळाडू प्रभू. यावेळेस प्रभूच्या बॅटमधून रिझल्ट येईल का? येस ऑल राईट. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. येतोय दर्जेदार फायरचा हा चौकार. 4 2 धावांची गरज. यज्ञेश प्रभू हा एक ब्रँड खेळाडू. सुपर मागच्या पायावर बॉडी बॅलन्स केला. हुकचा फटका सक्सेस करून दाखवलाय. आता 2 धावांची गरज. आपण पाहतोय आजच्या रजनीतला शेवटचा मॅच आता 2 धावा दूर. यावेळेस अक्रॉस द बॅट करण्याचा प्रयत्न होता आणि पॅकअप देखील आता व्हायला लागले हळूहळू. मी म्हटलं होतं 12 चेंडू आणि 2ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. दांडी संघ तुमचा देखील प्रवास असेल पुढे आणि नक्कीच उनबाट संघाला नाराजगी व्यक्त करून घरी जावं लागेल. मी मगाशीच पहिल्या मॅचमध्ये उल्लेख केला होता क्रिकेटचा खेळच असा आहे. एकाला जिंकायचं आहे एकाला हरायचं आहे. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुपर मॅच देखणा मॅच. कैलास पागधरे यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि मात्र स्कोर इज लेवल आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतोय 1 धाव दूर असेल तो म्हणजेच यंगचवर दांडी सुपर 8 साठी क्वालिफाय होण्यासाठी. चला आता पाहूया कोण मात्र इथे फिनिशिंग टच देतोय. अर्थातच यज्ञेशच्या बॅटमधून आलाय षटकार. देखणा फिनिश 6 धावा. चला वेल प्ले यंगचवर दांडी. तुमचं अभिनंदन. खूप चांगला खेळ तुम्ही केलात. आता जर पाहिलं तर पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला आजचा दिवस आजची रजनी थांबते. मी थांबतोय. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.